नाही, माझा बेस्ट अनुभव आहे, कारण की वर्षभरात माझ्या 10च्या 10 म्हशी गाभण आहेत वेळच्या वेळी वेळेच्या वेळी. त्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट करायची गरज नाही पडली. कुठली जाऊ शकत लोक डिवॉर्मिंग करता, गोचिरचं हे करता, ते करता, पिशवी साफ करतात, काही नाही. काही नाही. डॉक्टर मला हा कमी तरी डॉक्टर जवळ आहे त्यांच्या. नाही, सरांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे व्यवस्थापनामध्ये ते तुम्हाला मदत करता. आणि आता बघा आवर्जून सांगतात ते एक समाधान पावडर नेहमी वापर. मिल्क चार्जर हो, मिल्क चार्जर. तुम्ही आता 30 ग्रॅमची कमी देताय ती द्या. नाही, बरोबर. तुमचा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. बघा त्या म्हशी निवांत बसल्या बघा. तुम्ही म्हणले त्या म्हशी शॉक घेतील का काय, पण बघा किती गर्दी आहे तरी पण कशा बसल्या, निवांत बसल्या. म्हणजे मिल्क चार्जरच्या गोठ्यामध्ये जनावरांना इतर जो डिस्टर्बन्स आहे त्याचा त्रास होत नाही. हे आम्हाला खूप वेळा काय झालं बघायला मिळालं. स्मेल येत नाही सर. मिल्क बिलकुल चार्जर मुळे शेणाचा स्मेल बिलकुल तुम्ही वास विचारा. घाणेरडा येत नाही. नाही तर आपण कुठेही गेलो तर शेणाचा वास नाही, येतो. वास येतो परंतु घाणेरडा नाही. घाणेरडा नाही. शेणाचा जो वास असतो ओरिजिनल तो वास येतो. तर हे एक एकंदरीत अनुभव आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या गोठ्याचे व्यवस्थापन जे आहे, समजा तुम्ही ज्या काही 20 म्हशी सांभाळता, तुमचा खर्च आणि उत्पन्न कसं बजेट वाटतं तुम्हाला हे सगळं? तरुणांनी करावा का हा व्यवसाय? हो हो, करावा. खूप चांगला कसं व्यवसाय ते आहे. गणित सांगा ना थोडंसं. खर्च करण्यासारखा व्यवसाय आहे. म्हणजे महिन्याला पण तुमचं समजा 100 लिटर दूध जातं बरोबर. रोज, हो. महिन्याला 3000 लिटर दूध जातं, महिन्याला 3000. बरोबर आहे ना? हो. तर किती तुमचं मध्ये दूध रेट काय चालू आहे सध्या तुमच्या दुधाला? 70 रुपये. 70 रुपये तुम्ही बाहेर देता आणि डेअरीमध्ये तुम्हाला 85 भेटला होता, मग तुम्ही बाहेर 70 का देता? नाही, मग सगळे ओळखीचे शिक्षक मंडळी वगैरे अहो, ते आणि ओळखीचे दादांचा पण ते- स्टाफ. समजा ते ओळखीचे आहे, पण ते काय मला सांगा त्यांना काय गव्हर्नमेंट कमी पगार घेता का ते? रेट वाढायचं रेट वाढ मी बोललो समाजाला रेट वाढ टाकू. 80 रुपये करा तुम्ही. म्हणजे आता ते त्यांनी मला पाहिलं, ते म्हणते सर आमच्या तर परमुळा उठली. नाही नाही नाही, तर तसं नाही आहे. 1 तारखेपासून आहेच. तुम्ही त्यांच्याकडून 10 रुपये जास्त घ्या आणि 30 ग्रॅम जास्त चारा. त्यांचं दूध काय होईल? औषधी. ते जे औषधी दूध आहे ते त्यांच्या लेकर बाळाला जाईल ना, ते आजारी नाही पडणार. आणि इथं आलेले जे सर आहेत हा, त्यांचं कधीच सांगणं आहे हा. की समाधान तू वाढव. वाढव. क्या बात आहे. हो, सरांचं हे आमचे नारायण पाटील आहेत, चौधरी सर नाही, आहेत. नाही.